उचल याचा 8 मे रोजी झालेल्या खुनाच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास करण्यास स्थानिक गुन्हे शाखा आणि वाडा पोलिसांच्या संयुक्त कारवाईस यश आले आहे। त्याच्या पत्नीने आपल्याला प्रियकराच्या नावाने चिडवत असल्याच्या रागातून पतीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले। तर वाडा पोलीस ठाणे हद्दीतील तळ्याचा पाडा मंडवा येथे मृत अजय आणि त्याची पत्नी अनिता आपल्या 1.5 वर्षाच्या मुलासह एका झोपडीत राहत होते। 8 मे रोजी अजय याच्या डोकीत धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांना कळल्यानंतर या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला। मृताचे शवविच्छेदनामध्ये मृताच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला। आजूबाजूला नातेवाईकांकडे अधिक चौकशी अंती घरातीलच एखाद्या व्यक्तीने हा खून केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला। तर आरोग्य केंद्रातील एका प्रसूती कार्डावरच्या नावात खाडाखोड केल्याचे लक्षात आल्यावर तपासात अनिताच्या ऐवजी सुजाता असे नाव लिहिल्याचे समोर आले। याबाबत कसून चौकशी केली असता पोलिसांच्या तपासाची दिशा बदलावी आणि सुजाता नावाच्या महिलेकडे पोलिसांचे लक्ष जावे यासाठी आपण नावात खाडाखोड केल्याचे पोलिसांना सांगितले। खिडक्यांना लावलेल्या प्लास्टिकचे पडदे ब्लेडने फाडून अज्ञाताने घरात प्रवेश करून पतीचा खून केल्याचा बनाव केला। पती नेहमी प्रियकराच्या नावाने चिडवत चारित्र्यावर संशय घेत असल्याने रागातून पतीचा खून केल्याची कबुली अनिताने दिली। न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, वाडा।